शोभा संतोष किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मुळ्याच्या पाल्याची भाजी करूया। मुळा आणि मुळ्याच्या पाल्याची, कवळे कवळे मुळे आणि त्याची पाल्याची भाजी। काही जण पाला फेकून देतात ना, तर हा पाल्याचा आपण बघा असं छान भाजी तयार होते याची। अशी छान कवळे कवळ्या पानांची भाजी। ही अशी छान स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची। आणि हा मुळा, हे असे छोटे छोटे मुळे, थोडे थोडे मी याचा जो वरचा भाग असतो तो थोडा काढून टाकला आणि अशी छान बारीक असं चिरून घ्यायचं आपण। आणि पाठीमागचं जे देठ असतं हे पालेभाजीचं, हे जास्त जाड देठ घ्यायचं नाही आपण, जो कवळा भाग असतो तोच घ्यायचा। हे बघा अशा प्रकारे आपण ही भाजी चिरून घेतलेली आहे। आणि आता आपण मुळा पण असं छान चिरून घेऊ, असं बारीक चिरून घ्यायचा। हे बघा आता आपण हा मुळा छान असा बारीक चिरून घेतला। आता याच्यासाठी लागणारं फोडणीचं साहित्य बघा, ही जिरं, मोहरी आणि हा लसूण आणि मिरची आपण हे ठेचून घेऊ आणि टाकण्यासाठी हळद। बस एवढ्या साहित्यात आपल्याला छान आणि बारीक हे चिरून घेतलेलं आहे आपण। एवढ्या साहित्यात आपण छान अशी मुळ्याच्या पाल्याची फ्राय भाजी बनवणार आहोत। आता आपण लसूण ठेचून घेऊ, लसूण आणि मिरची। हे बघा आपण कढईमध्ये तेल टाकलं, त्यात आता आपण राई टाकू। राई चांगली तडतडू द्यायची। नंतर आपण जिरं टाकू आणि लसूण आणि मिरची मी ठेचून घेतली। हे ठेचलेली लसूण आणि मिरची, 3-4 तिखट मिरची, 3-4 मिरच्या आणि 4-5 पाकळ्या लसूणच्या। आता आपण त्यात थोडीशी हळद टाकून घेऊ। पालेभाजीत हळद कमीच घालायची, जास्त नाही टाकायची। आता आपण अगोदर हा बारीक चिरून घेतलेला मुळा हा छान परतवून घेऊ तेलावर। असं छान तेलावर परतवून आपण झाकण ठेवून असं 5 मिनिटं मुळ्याचे काप हे आपण वाफवून घेऊ। हे बघा थोडासा आपला मुळा वाफवून झालेला आहे। आता आपण हा चिरून घेतलेला मुळ्याचा पाला टाकूया। थोडा थोडा टाकत जायचा आणि गॅस मोठा करायचा, म्हणजे तो पटकन कोमेजला जातो। थोडं थोडं करत आपण मुळ्याचा पाला सर्व टाकून घेतला। आता याला छान परतवून घ्यायचं। आता आपल्याला वाटतं हा खूप आहे, कोमेजला गेला की याची भाजी थोडीच होऊन जाते। ही भाजी भाकरी बरोबर पण छान लागते, पोळी बरोबर, वरण भाताबरोबर, तोंडी लावण्यासाठी। आता याला पाणी सुटेल। मीठ आपण अगोदर टाकायचं नाही, भाजी चांगली थोडी शिजू द्यायची आणि मीठ आपल्याला शेवटी घालायचं। आणि मीठ घालताना या पालेभाज्यांमध्ये केव्हाही मीठ कमी घालायचं, कारण याच्यात थोडासा मिठाचं हे पाणी पण सुटतं आणि ती कोमेजली जाते भाजी। त्याच्यामुळे भाजी शिजल्यानंतरच मीठ घालायचं आणि कमी प्रमाणात घालायचं। मुळ्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे, कार्बोहायड्रेट आहे, फॉस्फरस आहे, ए आणि सी जीवनसत्व पण आहे। जरी हा मुळा उष्ण असला ना तरी तो अग्निदीपक आहे, कफ आणि वात दूर करणारा आहे। त्याच्यामुळे ही भाजी खूप गुणकारी आहे। आणि हा पाला काही जण फेकून देतात, पण या पाल्यातच खूप जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आहे। पण पाला कसा ताजा फ्रेश घ्यायचा, असा कीड लागलेला, अळ्यांनी कुरतडलेला तसा पाला नाही घ्यायचा, फ्रेश पाला घ्यायचा आणि बारीक स्वच्छ धुवून बारीक चिरायचा। आणि लहान मुळा असतो ना, लहान मुळा, आपण हे लहान मुळेच घेतले। हे चवीला हे तिखट असतात आणि तोंडाला आपल्या रुचकर लागतात हे खायला। हे कोवळे मुळे घेतलेले आपण, छोटे छोटे कोवळे मुळे। हे छोटे छोटे कवळे मुळे असतात ना, हे पाचक असतात। ताप, श्वास, नाकाचे, गळ्याचे
नेत्ररोग असे दूर होतात त्याच्यामुळे. आणि मोठा मुळा जो असतो ना तो वृक्ष असतो आणि पचायला पण तो जड असतो. त्याच्यामुळे आपण शक्यतो भाजीला आपण अशा कवळ्या मुळ्यांचीच भाजी बनवायची, पाल्याची आणि कवळे मुळेच घ्यायची. म्हणजे बघा किती गुणकारी आहे. आणि ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे त्यांच्यासाठी पण ही भाजी खूप उपयुक्त आहे. त्यांनी रोज खाल्ली नाही तरी चालेल, पण ही भाजी केव्हा बनवायची? ही भाजी उष्ण असते, मुळा हा उष्ण प्रवृत्तीचा आहे, त्याच्यामुळे शक्यतो ही भाजी हिवाळ्यातच खायची. उन्हाळ्यामध्ये ती अजून मुळा उष्ण असल्यामुळे ती अजून उष्ण पडते. आणि ज्यांना त्रास आहे मूळव्याधीचा त्यांनी अशी पाल्याची भाजी, मुळा टाकलेल्या पाल्याची भाजी खायची. 5 मिनिटं आपण असंच परतवत राहायचं, झाकण ठेवायचं नाही, कारण झाकण ठेवलं ना तर त्याला पाणी सुटेल. त्याच्यामुळे असं आपण असं परतवत राहायचं. ही काय भाजी लगेच शिजते, पाला तर लगेच शिजून जातो. आणि आपण मुळ्याचे कापे तर आपण अगोदर शिजवून घेतलेले थोडे तेलावर, त्याच्यामुळे ही भाजी लगेच होते. 5 मिनिटं आपण ही शिजवून घेऊ, नंतर आपण मीठ टाकू द्या. हे बघा आता आपली भाजी बरीचशी शिजत आलेली आहे. आपण बारीक कापले होते की नाही, हा बघा शिजली आपली भाजी. आता आपण मीठ घालायचं, मीठ कमीच घालायचं भाजीमध्ये जरा, पालेभाजी. आता मीठ टाकल्यानंतर परत छान परतवून घ्यायचं, कारण मीठ टाकल्यामुळे अजून पाणी सुटेल ना, त्याच्यामुळे थोडंसं अजून 5 मिनिटं छान असं परतवून घ्यायचं, हलवत राहायचं एकसारखं, झाकण नाही ठेवायचं. बघा आता या भाजीमध्ये ना शेंगदाण्याचं पूड पण तुम्ही टाकू शकता आवडत असल्यास, किंवा आपलं बारीक ओल्या खोबऱ्याचा किस पण टाकू शकता तुम्ही, अजून छान लागते भाजी. पण अशी पण फ्राय भाजी छान लागते. हीच भाजी जर तुम्ही तव्यावर केली तर तव्यावरची भाजी तर अजूनच छान लागते. हे बघा आपली भाजी तयार झाली. हे बघा शिजलंय बघा, हे बघा शिजली भाजी. जास्त पण शिजवायचं नाही आपल्याला, अशाच प्रकारे शिजवायचं. आता आपण गॅस बंद करू. हे बघा अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली. आता ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरी बरोबर तर खूप छान लागते. बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी अशा प्रकारे ही भाजी करायची. पाला फेकून न देता अशा प्रकारे ही भाजी करायची, पौष्टिक भाजी ही. बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तुम्ही रेसिपी बघत असाल आणि नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.